आजच्या प्रवचनामध्ये आपण भगवद्गीतेमधील पहिला जो भाग आहे उपोद्घात इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये श्री प्रभुपाद शेवटी गीता महात्म्याबद्दल वर्णन करतात, तर त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू. प्रभुपाद सांगतात की ज्यांचे वाचन मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे असे भगवद्गीता हे एक दिव्य साहित्य आहे. तर भगवद्गीता जे आहे ह्याचं अत्यंत काळजीपूर्वक दिव्य साहित्य आहे, ह्या दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण पुस्तकं वाचतो, पण काही जण कादंबऱ्या वाचतात, काही जण वर्तमानपत्र वाचतात, त्यांना वाचायची सवय असतात ते लोक. पण तशा दृष्टीनं भगवद्गीता हे वाचून उपयोगाचं नाही, कारण हा अभ्यास करण्यासारखा ग्रंथ आहे. आणि जितकं म्हणून जास्त आपण खोलामध्ये जाऊ तितकं जास्त आपल्याला मनुष्य जीवन समृद्ध करण्यासाठी किंवा परिपूर्ण करण्यासाठी याचा आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग होतो. कारण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून देणारं हे एकमेव पुस्तक आहे जगामधलं. ही वस्तुस्थिती आपल्याशी संबंधित आहे. भगवद्गीता ही प्रत्येक जीवाशी संबंधित आहे. प्रत्येक जीव कसा आपला उद्धार करू शकतो, त्यासाठी हे केवळ एक पुस्तक फक्त वाचण्यासाठी म्हणून वापरायचं नाही आहे, तर त्याचा जितका सखोल होतोय तितका अभ्यास करायचा प्रयत्न केला पाहिजे. गीता शास्त्रम इदम पुण्यम यः पठेत प्रयतः पुमान. जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशाचे पालन करते तो जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यापासून मुक्त होतो. भय शोकादी वर्जितः. सर्व प्रकारच्या भयापासून अशी व्यक्ती मुक्त होऊ शकते आणि तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. तर कशासाठी वाचलं पाहिजे हे पण सांगितलं आहे की जीवनातील सर्व दुःख आणि चिंता यापासून मुक्त होतो. आता कधी कधी हा प्रश्न पडतो की आम्ही एवढं भगवद्गीता वाचतो, जप करतो, सेवा करतो, तरी आमच्या जीवनामध्ये दुःख आणि चिंता का येतात? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सर्व चिंतेपासून आणि दुःखापासून मुक्त होतो. तर या जगातील परिस्थिती आपण बदलू शकत नाही, परंतु त्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, त्या परिस्थितीला आपण त्यातून कसं बाहेर पडायचं हे भगवद्गीता शिकवते. भगवद्गीतेमध्ये कुठेही भगवान सांगत नाहीत की भगवद्गीतेचं तुम्ही पालन केल्यानंतर किंवा कृष्ण भक्तीमध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाहीत, असं कुठेही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं नाही. उलट भगवद्गीतेमध्ये सांगतात की तुमच्या जीवनामध्ये दुःख येतील. मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायुनी नित्य तम तितिक्षस्व. तितिक्षस्व म्हणजे सहन करायला शिक. आता कधी कधी वाटतं की अरे इतर देवतांच्याकडे गेलं तर आमचा आजार बरा होतो, इतर देवतांच्याकडे गेलं तर आपल्याला धन समृद्धी, पुत्रप्राप्ती किंवा ह्या ज्या सगळ्या भौतिक गोष्टी होतात त्या प्राप्त होतात, आणि म्हणून काही लोक देवदेवतांच्याकडे जातात. परंतु जर आपण पाहिलं देणारा कोण आहे, भगवद्गीतेमध्येच भगवान सांगतात की यो यो यायाम तनु भक्ताम. म्हणजे जो जशी जशी त्याची इच्छा आहे त्याप्रमाणे मी त्याचं नियोजन करतो. शेवटी देणारा फलप्रदा मीच आहे. म्हणजे ह्या अर्थाने तरी जाणून काही आपल्या जीवनामध्ये दुःख जे आहेत किंवा सुख जे येत आहे हे भगवान सांगतात की हे जरी सुख आलं तरी ते तात्पुरतं आहे आणि दुःख आलं तरी ते तात्पुरतं आहे. त्यामुळे भक्तीमध्ये असणारा व्यक्ती जो आहे ह्यानी विचलित होत नाही, आणि म्हणून त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे की त्याच्या जीवनामध्ये कुठलाही प्रसंग हो कसाही हो. म्हणून ते सांगितलेलं आहे की भय शोकादी वर्जिता. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये दुःख येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या दुःखाला स्वीकार करणं ही गोष्टी वेगळं आहे. कारण जसं आपण शर्ट फाटल्यानंतर काय करतो, आपल्या जीवनामध्ये त्याचा काय फरक पडतो का? काही फरक पडत नाही. एक तर दुसरं शर्ट आणतो, नाही तर तेच पैसे नसतील तर तेच शिवून पुन्हा वापरतो. त्याच्याबद्दल आपण शोक करत बसत नाही. त्याचप्रमाणे हे शरीर आहे, या शरीराला जे काही होत राहणार ते होत राहणार, परंतु आपण ह्या शरीरापासून वेगळं आहे आणि आपली जी आध्यात्मिक जीवन जे आहे त्याच्यामुळे कोणताही बाधा ह्या शरीरावरती येता कामा नये. आणि ह्या दृष्टीनं आपण त्याचा स्वीकार करायचा की नाही करायचं. दुःख येणार, मृत्यू येणार, जराप येणार, सगळं काही येणार. आपण त्याचा कसा स्वीकार करतो किंवा कसा स्वीकार करावा हे भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण शिकतो.
गीताध्यशीलस्य प्राणायामपरस्य च नैव संती ही पापानी पूर्वजन्मकृतानि च. जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे आणि पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर किंचितही परिणाम होत नाही. तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की तेषाम कुठलं सर्व पापमुक्त झाल्यानंतर माझ्या भक्तीमध्ये येतो. तेषाम त्वंदगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. तर भक्तिविनोद ठाकूर दोन प्रकारची पुण्य सांगतात की एक भक्तोन्मुखी पुण्य आणि दुसरं जे पुण्य आहे त्याच्यापासून पुन्हा त्यांना भौतिक प्राप्ती होते. तर इथं ह्या पुण्याचा जो विचार केला जातो, आपण काहीतरी पूर्वजन्मामध्ये पुण्य केलेलं आहे, आपल्याला कल्पना नाही. जसं काल माताजी विचारत होत्या की आपल्याला काय माहिती नसतं पण भगवंताला माहिती असतं आपण काय केलेलं आहे. तर ह्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे एवढ्या सुंदर मार्गावरती आपण आलो कसं, आपण तर ह्या जन्मात तर काय पुण्य केलं नाही. तर कदाचित आणि ह्याच्यामध्ये आपलंच नाही, आईवडिलांची पुण्य आहे. कधी कधी आपण रिक्षावरती पाहतो किंवा ट्रकवरती आईवडिलांची पुण्य आहे. ह्याच्यामध्ये हे पण असतं की आपल्या आईवडिलांच्या पुण्याईनं काहीतरी आपल्यावर संस्कार झालेले आहेत, त्यांनी आपण पण काही कारणानं का असे ना तेषाम त्वंतगतम पापम, ज्याची पापं नष्ट झालेली आहेत, जनानाम पुण्यकर्मणाम, म्हणजे ज्याची पुण्यकर्म जी आहेत, जनानाम म्हणजे पुण्यकर्माचा डोंगर झालेला आहे किंवा काय म्हणतात त्याला मिनिमम डिपॉझिट झालेलं आहे की बिझनेस सुरू करायला काहीतरी कॅपिटल लागतं, म्हणजे मिनिमम तेवढं झालेलं आहे, म्हणजे भक्तीला योग्य असं ते द्वंद्व मोह. पण आता तो ह्या पापपुण्याच्या द्वंद्वामध्ये अडकणार नाही, हे महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेच्या आल्यानंतर द्वंद्वामध्ये तो अडकत नाही, पाप पुण्य खरं खोटं ह्याच्यामध्ये तो अडकत नाही. मोहामध्ये पण म्हणजे ह्या जगातलं जे काही आहे ह्याच्या मला मोह म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये तो अडकत नाही. निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता, हे दृढव्रत आहे भक्ती, हे दृढव्रत आहे. बाकी काय पुण्य करण्यासाठी एक यज्ञ करा, तो का तुम्हाला दररोज करायची गरज नाही. 21 दिवस सत्यनारायण करा किंवा काय कुठला तरी उपास करा, नंतर काय करायची गरज नाही. ते दृढव्रत नाही, कुठलंही दृढव्रत नाही. देवदेवतांची उपासना हे आयुष्यभर करण्यासारखी कुठलीच गोष्ट नसते. पण भगवद्गीता जी आहे ही दृढव्रता दररोज करण्यासारखी गोष्ट आहे आणि द्वंद्वाच्या पलीकडे आणि मोहाच्या पलीकडे. आणि म्हणून भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे उद्घोषणा करतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करीन, याविषयी तू भय बाळगू नकोस. याप्रमाणे जो भगवंतांना शरण जातो त्याचे दायित्व स्वतः भगवान घेतात आणि त्याची सर्व प्रकारच्या पापकर्मातून मुक्तता करतात. हा सर्व धर्मान परित्यज्य जो आहे 5000 वर्षापूर्वी किंवा काल आपण पाहिलं की सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला कुठले धर्मच नव्हते, हिंदू नव्हता, मुसलमान नव्हता, ख्रिश्चन नव्हता, कुठलेच नव्हते. मग कुठल्या धर्माबद्दल इथं भगवंत सांगतायत सर्व धर्मान. तर इथे धर्म जो आहे हा आपला स्वभाव. तर आपल्या स्वभावानुसार आपल्याला अनेक धर्म आहेत, म्हणजे कर्तव्य आहेत. तर ह्या सगळ्या कर्तव्यांचा त्याग कर आणि मला शरण ये. म्हणजे त्या गोष्टी करू नको असं नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी करताना मला शरण येऊन कर. तसं आपण कालच्या ह्याच्यामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि ध्यानयोग या तिन्हीची जोड भक्तियोगाशी कशी होते आपण पाहिलं की भगवद्गीतेमध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे, पण परिपूर्ण कर्मयोग जो आहे हा भगवंतासाठी कर्म करणं. ज्ञान सांगितलेलं आहे, पण परिपूर्ण ज्ञानाचं शेवट कुठे आहे, भगवंताला शरण जाणं. आणि ध्यानसुद्धा काय आहे, त्याची परिणिती कशामध्ये आहे, भगवंताचं ध्यान करणं. म्हणजे कर्म, ध्यान आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी भगवंताला शरणागत येतो त्यावेळेला सर्व धर्मान. म्हणजे फक्त आपण ध्यानावरती केंद्रित होत नाही, फक्त आपण ज्ञानावरती केंद्रित होत नाही, फक्त आपण कर्मावरती केंद्रित होत नाही, पण ह्या तिन्ही गोष्टी भगवंताला शरण येऊन आपण करतो
काल प्रभूजींनी प्रश्न विचारला की यज्ञ करतो आपण, तपस्या करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑन इट्स ओन म्हणजे त्या परिपूर्ण नाही आहेत स्वतःपुरत्या, पण त्या ज्या वेळेला भगवंताच्या समाधानासाठी केल्या तर सर्व धर्मान् परित्यज्य. आपण यज्ञ करतो तो सुद्धा भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, तपस्या करतो ती सुद्धा भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, दान देतो ती सुद्धा देण्यासाठी. पण भगवंताला सोडून दान दिलं तर ते भगवंतापर्यंत पोचलं असेच नाही, ते एक भौतिक क्रिया झाली. किंवा तपस्या केली, आपण पाहतो हिरण्यकश्यपूने केवढी तपस्या केली, कुठल्या भक्ताने पण तेवढी नाही केली. कुठल्या भक्ताने केलं का, एका अंगठ्यावरती उभारून 80,000 वर्ष अगदी सगळी त्याची पूर्ण मांस सगळं मुंग्यांनी खाऊन टाकलं. कुठल्या भक्ताने सुद्धा एवढी तपस्या केली नाही ना. रावणाने एवढी तपस्या केली, स्वतःची मुंडकी तो अर्पण करत होता. तर एवढी तपस्या कुठल्या भक्ताने पण केली नाही, पण का उपयोग झाला, तर ते सर्व धर्मांना नाही. इंद्रजितनी यज्ञ केले, भरपूर लोकांनी यज्ञ केलेले आहेत, तर त्या यज्ञाचा काय उपयोग झाला का, उलट ती शक्ती प्राप्त झाली आणि ते असुर बनले. तिथे सर्व धर्मांना नाही. यज्ञ केला पण तो स्वतःसाठी केला. तर सर्व धर्मान म्हणजे जी काही आपण क्रिया करतोय आपल्या आयुष्यामध्ये, या सगळ्या क्रिया अल्टिमेटली भगवंताला अर्पण करणं. प्रभुपाद उदाहरण देतात की आपल्याकडे जर 100 रुपये आहेत, 500 रुपये आहेत, 2000 रुपये आहेत, पण कुणी 1 लाख दिले तर त्याच्यामध्ये 100 पण आले, 1,50 पण आले, 5 पण आले, 10 पण आले. ते सर्व धर्मान म्हणजे सगळं जे काही आपण करतो हे भगवंताला अर्पण करणे. त्या दृष्टीनं हा सर्व धर्मान परित्यज्य हा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे. आणि असं अहम त्वाम सर्व पापेभ्यो, आणि असं जर आपण केलं तर त्यामधनं येणारी पाप स्वतः भगवंत घेतात. आता याच्यात एक श्लोक आपण पाहतो कसं भगवंत घेतात. यज्ञाशिष्ट सिनासिंतो मुच्यन्ते सर्व किल्मिषयी भुंजन्ते ते त्व अघम पापम पचन्ते ये आत्मकारणात. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे भगवान, यज्ञाशिष्ट म्हणजे भगवंताला अन्न ज्या वेळेला आपण करून तो स्वीकार करतो प्रसाद म्हणून, तर तो प्रसाद झाला यज्ञाशिष्ट. परंतु अघम पापम, तेच अन्न पाप होतं. मग त्या पापाचं झालं काय, प्रसाद भगवंताला ज्यावेळेला अर्पण करतो ते आहे ते भगवान सांगतात की त्व अघम पापम, मी त्यातलं पाप स्वीकार करतो आणि तुम्हाला ते प्रसाद म्हणून देतो. ह्या दृष्टीनं ह्या श्लोकाकडे बघितलं आहे. त्व अघम पापम, नोकरी करणं, व्यवसाय करणं, कुटुंबा सांभाळणं हे पापच आहे. परंतु तेच जर भगवंतासाठी भगवंताला अर्पण करून केलं, त्यातनं येणारं जे पाप येतंय ते भगवंत स्वीकार करतात आणि म्हणून त्याचा आपल्यावरती परिणाम होत नाही. कारण भगवंत काय आहेत, अपापविद्ध आहेत आणि भगवंताला पाप लागणारच नाही. याचं कारण का, सगळं काही त्यांचंच आहे. आपण दुसऱ्याची वस्तू घेऊन वापरली तर ती चोरी आहे, पण त्याला सांगून घेतली तर ती चोरी नाही. परंतु तसं आहे या जगामध्ये भक्ती करताना जे काही आपण करतो तर आपल्याला पाप का लागत नाही, सर्व धर्मान, कारण जीवनच भगवंताला समर्पित आहे. तर दीक्षेचा सगळ्यात मोठा हा अर्थ आहे की आपलं जीवन समर्पित करतो आपण, पूर्ण जीवन समर्पित. म्हणून आपली पापं गुरु घेतात ते ह्या संबंधाने, कृष्णाचा प्रतिनिधी म्हणून, आणि गुरु त्याचा भागीदार होतो आपण कुठलीही पाप केलं तर. तर ह्या दृष्टीनं कृष्णाचा प्रतिनिधी आहे. जसं गुरु कृष्णाचं प्रतिनिधी म्हणून ज्ञान आपल्याला देतो, जे कृष्ण देतो ते, आणि म्हणून कृष्णासाठी गुरु परंपरेने सगळ्या स्वीकार करतो. आणि म्हणून अहम त्वाम सर्व पापेभ्यो, आणि विशेषतः कलियुगामध्ये 4 पापं सांगितलेली आहेत. आपल्याला माहिती आहे 4 नियम जे आहेत, विशेषतः त्याचा दृढनिश्चयानं पालन करायला शिकलं पाहिजे. कारण ही काय करू नये, निषेध काय आहे हे सांगितलेलं आहे आणि काय करायचं आहे ते आपल्याला भगवद्गीता शिकवते. आणि असं असेल तर मोक्ष इष्यामी, म्हणजे तुम्ही जरी आता प्रसाद घेतल्यानंतर तुम्ही ऑलरेडी मोक्ष इष्यामी, म्हणजे त्यातनं होणाऱ्या पापातनं आपण अगोदरच मुक्त आहोत. तर ह्या दृष्टीनं हा एक श्लोक आहे. म्हणून पूर्ण जीवनामध्ये आपण ज्या वेळेला सगळं काही भगवंताला अर्पण करतो त्याचं पाप आपल्याला लागत नाही आणि आपण त्या बंधनातून ताबडतोब मुक्त होतो. आणि म्हणून अशी जी आपली जन्ममृत्यू जराव्याधीचं चक्र जे चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी अर्पण केल्यानंतर हे चक्र डिलीट होत जातं आणि शेवटी काहीच राहत नाही. जसं आपण गुगलवर सर्च करताना कधी कधी गोल फिरत राहतं ना,
तसं आपण हे उलट क्रिया आहे. गुगल जे आहे हे गोल होत जातं, इथं गोल सगळं कमी होऊन चक्र पूर्णपणे थांबतं. तशी जशी आपण क्रिया करतो ते. तर मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृत गीतामृतं स्नानं संसार मलनाशनम. मनुष्य प्रतिदिन पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. की आपले जीवन हे मलिन आहे, तिथेच आपला प्रॉब्लेम आहे की आपण ती स्वीकारच करत नाही. आपण शुद्ध आहोत इथनंच आपण सगळ्या कोणालाही विचारा की आपण मलिन आहोत किंवा आपण अशुद्ध आहोत, आपण पापी आहोत, याचा कोणच स्वीकार करत नाही. तर तिथून सुरुवात आहे. तुकाराम महाराज सांगतात की फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. इतरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी शान शुकरे बापुडी. तर पुढचं महत्त्वाचं आहे. इथं जे मलिन शब्द आहे अंगी लागो नेदी मळ जन्मा आलियाचे फळ. जन्मा आलियाचे फळ अंगी लागो नेदी मळ. हा आता मळ कुठला आहे तर 3 गुणांचा मळ आपल्याला लागलेला आहे आणि त्यात ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हा भगवद्गीता मदत करते. ज्याप्रमाणे दररोज पाण्याने स्नान करण्यासाठी शरीर स्वच्छ होतं, पण आपली भावना, आपलं मन, आपली बुद्धी, आपला अहंकार हे शुद्ध करण्यासाठी काय आहे तर त्याच्यासाठी ही भगवद्गीता आहे. आणि म्हणून जसं आपण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदसुद्धा सांगतं की दिवसातून आपण 3दा स्नान केलं पाहिजे. त्याचप्रमाणे 3दा गुरुचं स्मरण पण केलं पाहिजे. ध्यान स्तवंस्तस्य यशस्त्रीसंधम. हे कशासाठी? ह्याचं कारण आपण सकाळी काय करतो हे दुपारपर्यंत आपल्या लक्षात राहत नाही, दुपारी काय करतो हे संध्याकाळपर्यंत लक्षात राहत नाही. इतकी आपली ही माया प्रबळ आहे या जगातली. म्हणून 3 वेळेला आपण गुरुस्मरण केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे? गुरुचा आदेश. स्मरण म्हणजे फक्त फोटोसमोर जाऊन त्याचं शारीरिक चित्र आपल्यासमोर आणायचं नाही आहे, तर त्याने दिलेल्या आदेशाचं चिंतन करणं. आणि म्हणून इथे सांगितले जसं स्नान करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं भगवद्गीतेमध्ये स्नान करणं हे महत्त्वाचं आहे. भगवद्गीतेमध्ये म्हणजे दररोज भगवद्गीता वाचली पाहिजे. दररोज कशासाठी वाचली पाहिजे? कारण का त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत. पहा, विदूर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला दुर्योधनाचा जन्म झाला ताबडतोब त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं की हा तुझ्या कुळाचा नाश करणार, ह्याला आत्ताच त्याचं काय ते करून टाका. पण धृतराष्ट्र मोहापायी काय करू शकला नाही. नंतर ज्यावेळेला सगळ्या गोष्टी होत होत्या महाभारतामध्ये त्यावेळेला विदूर सांगत प्रत्येक वेळेला आठवण करायचा. त्यावेळेला धृतराष्ट्र मोहामुळे किंवा आसक्तीमुळे काय करू शकला नाही. युद्धामध्ये सुद्धा जायला निघाले त्यावेळेला पण विदुराने सांगितलं, कृष्णाने येऊन सांगितलं प्रत्यक्ष की युद्ध नका करू, त्याच्यामध्ये कुणाचंच चांगलं होणार नाही आणि तुमचं तर नक्कीच नाही होणार. तर तरी पण हे दृढनिश्चयानं युद्ध त्यांनी करायला गेले आणि शेवटी काय झालं? कौरव सगळे मारले गेले, दुर्योधन. आता तोच उपदेश विदूर करतोय, तोच उपदेश. आणि मग धृतराष्ट्र सगळं सोडून जंगलामध्ये निघून जातो आणि मग तपस्या करतो. तर एक धृतराष्ट्र त्याचं प्रभुपाद 3 दृष्टीने वर्णन करतात. एकदा राक्षस म्हणून, एकदा योगी म्हणून आणि नंतर भक्त म्हणून. तोच उपदेश विदूर करतोय. विदूर ह्याचा अर्थ विद म्हणजे ज्ञान, ज्ञानी माणूस विदूर. जो उपदेश त्यांनी दुर्योधना जन्माच्या वेळेला केला, आसक्त राहू नकोस, तोच उपदेश त्यांनी महाभारताच्या युद्धाच्या वेळेला केला आणि तोच उपदेश त्यांनी सगळं झाल्यानंतर, बघ मी तुला सांगत होतो आसक्त राहिलास तर तुला दुःख होणार, पण या दुःखाचं परिहार कशामुळे होणार तर भक्तीमुळे, योग आणि नंतर भक्तीमुळे. तर कुठला श्लोक कधी आपल्याला प्रेरणा देईल सांगता येत नाही. प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये तसंच घडलं. प्रभुपादांनी किती वेळा भगवद्गीता वाचली असेल? दररोज वाचतात. पण
ज्या वेळेला प्रभुपादांच्या घरी बायकोने चहा की मी असा प्रश्न विचारला त्यावेळेला काय झालं की दॅट्स इट, आता बस झालं. त्यावेळेला प्रभुपादांनी श्लोक वाचला. कुठला वाचला? कुठल्या श्लोकमध्ये जीवनात प्रभुपादांचं जीवन त्यांनी समर्पित करायचं ठरवलं? अनेक वेळेला आपण पण वाचलो. व्यवसायात्मिका बुद्धी एकेर कुरनंदना बहुशाखायनंतश्च बुद्धयो व्यवसायनाम. हा श्लोक प्रभुपादांनी अनेकदा वाचला, पण इट स्ट्रक. त्यावेळेला प्रभुपाद एकेह कुरनंदना, आता माझ्या गुरुची आज्ञा ही एकेह. म्हणजे हा श्लोक अनेक वेळा प्रभुपादांनी वाचला असेल, पण त्यावेळेला तो कायला इतका प्रेरणा देऊन गेला की प्रभुपाद घर सोडून संन्यास घेतला. म्हणजे कुठला श्लोक कधी आपल्याला प्रेरणा देईल सांगता येत नाही. आणि म्हणून पहा, गीता जी आहे तुम्ही किती वेळेला वाचा, त्यात नवीन काहीतरी आपल्याला समजत असतं. जितकं वाचू तितकं गीता वाचायचा किंवा त्याच्यातल्या अर्थाचा कधी कधी असं होतं, अरे हा श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे, आम्ही इतक्या वेळेला वाचला, मला अजूनपर्यंत कसा काय माहिती नव्हता. तो श्लोक आपण किती वेळा तरी पठण करतो, किती वेळा तरी वाचतो. म्हणून इथे आहे की हे जसं स्नान आपण करतो त्याप्रमाणे गीता स्नान दररोज आपल्या ह्याच्यामध्ये भगवद्गीता वाचली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. सकाळी भागवत, संध्याकाळी भगवद्गीता आणि चिंतन त्याची परिणिती कशामध्ये आहे? अखंड चिंतन विठोबाचे. या दोन्ही शास्त्राचं गीतेमधलं पण असो अथवा भागवतमध्ये दोन्ही शास्त्राचा निष्कर्ष एकच आहे, भगवंताला शरण जाणे. आणि शरणागतीचं लक्षण कुठलं आहे? नामाचं जप, अखंड नामस्मरण. तर त्यासाठी की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जशी आंघोळ करतो तशीच भगवद्गीतामध्ये भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे. ह्याच्यामुळे जीवनातील मलिनता आपल्याला कुठली लागलेली आहे? ही 3 गुणांचं मळ लागलेलं आहे. तो तुकाराम महाराज आणखी एका श्लोकामध्ये म्हणतात की मन नाही निर्मळ तेथे काय करील साबण. हे 400 वर्षापूर्वी साबण होतं, आत्ताचं आहे असं नाही. मन नाही निर्मळ, आपलं मन निर्मळ नाही, तर भगवद्गीता जी आहे मन निर्मळ करण्यासाठी आहे. साबण जसं शरीर निर्मळ करतं, भगवद्गीता आपलं मन निर्मळ करतं. गीता सुगीता कर्तव्या किम अन्य शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनी सुता. स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी भगवद्गीता सांगितल्यामुळे एखाद्याने दुसरं कोणतंही वैदिक साहित्य वाचण्याची आवश्यकता नाही. जो भगवद्गीता वाचतो त्याला दुसरं कुठलंही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. असाच प्रकारचा श्लोक कुठे आहे? भागवतमध्ये पण आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतमिष्यते तद्रसामृत तृप्तस्य नान्यतस्यात रथे क्वचित. म्हणजे सगळ्या वेदांत सार काय आहे? श्रीमद भागवतम. तद्रसामृत तृप्तस्य, जो भागवत वाचून तृप्त झालेला आहे आणि होतोच. भागवत वाचल्यानंतर इतका तो तृप्त होतो, नान्यत्र, त्याला इतर कुठेही रती क्वचित, अगदी किंचित सुद्धा आवड त्याला राहत नाही. कुठेही दुसरीकडे जाऊन दुसरं काय वाचण्याची किंचित आवडसुद्धा राहत नाही, उलट त्याला लक्षसुद्धा जात नाही. तर गीता आणि भागवतचं हे वैशिष्ट्य आहे. कारण आपल्या स्वभावाशी किंवा आपल्या जीवनाशी निगडीत हे ग्रंथ आहेत. बाकीचे ग्रंथ आपल्या जीवनाशी निगडीत असतील किंवा नसतील त्याचा काय आपल्याला संबंध नाही. पण गीता आणि भागवत हे जी दोन आहेत आपल्या जीवनाशी, म्हणजे आपला प्रत्यक्ष संबंध भगवंताशी आहे तो कसा दृढ करावा किंवा कशा दृष्टीनं आपलं भक्ती जी आहे संबंध जो आहे हा वृद्धिंगत करता येईल. त्याच्यानंतर भगवंताबद्दल प्रेम कसं आपल्या हृदयामध्ये निर्माण करता येईल, हे दोन्ही ग्रंथ गीता आणि भागवत हे आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतात. आणि म्हणून जे आहे दुसरं कुठलंही पुस्तक असं वाचण्याची गरज नाही. भगवद्गीता एकमेव ग्रंथ. एके ठिकाणी प्रभुपाद सांगतात की संपूर्ण जगामध्ये प्रलय झाला आणि जरी एक पुस्तक शिल्लक आहे भगवद्गीता, तरी त्या जीवनाची परिपूर्णता करण्यासाठी तो पुरेसा ग्रंथ आहे. इतर कुठेही नाही, कुठलेही नाही. तर अनेक काही लोक असं असतात की अरे ह्यांनी इतकी पुस्तकं वाचलेत, त्यांनी इतकी पुस्तकं वाचलेत, ह्याच्या लायब्ररीमध्ये 1 लाख पुस्तक आहे, ह्याच्या लायब्ररीमध्ये 3 लाख पुस्तकं आहेत, म्हणून तो विद्वान होत नाही.
म्हणून तो विद्वान होत नाही. ज्याच्या लायब्ररीमध्ये भगवद्गीता नाही त्याला त्याच्या लायब्ररीमध्ये किती जरी पुस्तकं असली त्याचा काही उपयोग नाही. भले त्याला सगळ्या जगाचं ज्ञान असेल पण त्याचा काहीही उपयोग त्याचा जीवनाला होत नाही. जगातमध्ये त्याला प्रसिद्धी मिळेल, फार विद्वान आहे, पण त्याच्या जीवनात काय फायदा झाला? एवढं सगळं ज्ञान असून मनुष्य जन्माचं ध्येय माहिती नाही, मग त्या सगळ्या ज्ञानाचा फायदा काय झाला? म्हणून ह्या जगामध्ये एक ग्रंथ आपल्याकडे जरी असला भगवद्गीता बस. म्हणून प्रभुपाद सांगतात की एव्हरी डिवोटी शुड कॅरी भगवद्गीता विथ हिम एव्हरीवेअर. प्रत्येकाने भगवद्गीता आपल्याजवळ ठेवावी, कुठेही आपल्या खिशामध्ये. पॉकेट भगवद्गीता, आज जे कोणी पारायण करतील त्यांना ही भगवद्गीता मिळेल. तर आपल्या खिशामध्ये कायम असावी भगवद्गीता. आणि जेव्हा आपण कुठे उभारलेलो आहोत, बसस्टँडला उभारलेलो आहोत किंवा बसमध्ये बसलेलो आहोत, केव्हाही भगवद्गीता काढा, केव्हाही भगवद्गीता वाचा. त्याचा अर्थ कळवा तो न कळो ते नंतरची गोष्ट. आणि आपोआप जसे तुम्ही श्लोक वाचायला लागाल तसे जसे आपोआप त्याचे अर्थ उलगडायला लागतील. तर प्रभुपाद सांगतात की प्रत्येकाने आपल्याबरोबर पर्समध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये किंवा आपल्या खिशामध्ये एक भगवद्गीता ठेवलीच पाहिजे. व्यक्तीने केवळ लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच तो स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतानीच सांगितलेले आहे. की प्रभुपाद सांगतात की सगळे वेद वाचणं या जगामध्ये शक्य नाही. कलियुगामध्ये ते वाचून कोणाला कळणार पण नाही. पण सगळ्या वेदांचं जे सार आहे ते प्रत्यक्ष भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये दिलेलं आहे. कसं आहे की हे भगवद्गीता जगायची कशी हे दाखवण्यासाठी महाभारतामध्ये ह्या भगवद्गीतेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. भगवद्गीता जी आहे तर जीवनामध्ये भगवद्गीता म्हणजे भगवंताची भक्ती कशी करायची हे पांडवांच्या माध्यमातून आपल्याला शिकवलेलं आहे. तर पांडवांच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो की इतकी दुःख आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून अशा दुःखाच्या प्रसंगी त्यांनी काय केलं हे शिकवण्यासाठी आपल्याला महाभारत वाचतो आपण. तो महाभारत इज अ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ भगवद्गीता. महाभारत काय आहे? प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये जे काही जसे काही प्रसंग येतील हे सगळे अगोदरच महाभारतामध्ये आहेत. म्हणून त्यावेळेला पांडवांनी कसं त्याला तोंड दिलं किंवा पांडवांनी कसा त्याचा परामर्श केला किंवा पांडवांनी कसा आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती किंवा भगवंताची संबंध जो आहे, भगवंताची सेवा जी आहे ही कशी सोडली नाही हे आपण पांडवांच्या हृदयामध्ये पांडवांच्या जीवनामध्ये पाहतो. आणि म्हणून इतर कुठलाही ग्रंथ आपल्याकडे तेवढा वाचून त्याचा काही फायदा होणार नाही. फक्त भगवद्गीता आपल्याला आपल्याशी संबंधित असल्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करते. भारतामृत सर्वस्य विष्णुक्वद्विनी श्रुतम गीता गंगोतकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गंगेचं पाणी प्राशन करणाऱ्याला मुक्ती प्राप्त होत असेल तर भगवद्गीतेचे अमृत प्राशन करणाऱ्याच्या भाग्याविषयी काय सांगावे. भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे, कारण ती स्वतः आदि विष्णू भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. तर गंगेचं पाणी सांगितलं की गंगा जे आहे गंगेचं पाणी प्राशन केल्यानं काय होतं की पुण्य प्राप्त होतं. तर भगवद्गीता प्राशन करणाऱ्याचं काय भाग्य, किती भाग्य आहे हे सांगतात. की गंगेमध्ये स्नान केल्यानं काय होतं, आपली पाप सर्व नष्ट होतात, पण पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही. पाप करण्याची वृत्ती नष्ट होत नाही. आम्ही भगवद्गीतेच्या प्रवचनामध्ये हे उदाहरण कायम देतो आपण. जसं गावामध्ये बैल पोळा करतात, आपल्याला माहिती आहे, बैल सजवतात, त्याची शिंग सजवतात, त्याच्या अंगावरती रेशमी कपडे घालतात आणि त्याला नदीमध्ये आंघोळ करायला घेऊन जातात. नदीमध्ये आंघोळ करायला गेल्यानंतर काय होतं की ते झूल असते ती वरतीच राहते, बैल पाण्यामध्ये जातो आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा ती झूल अंगावरती येते. तर त्याप्रमाणे आपण नदीमध्ये ज्यावेळेस स्नान करतो ती पाप सगळी वर जातात, बाहेर आले की पुन्हा आपल्या अंगावरतीच असतात, ती कुठे जात नाहीत. पण भगवद्गीता कशी आहे, भगवद्गीतेमध्ये आंघोळ केल्यानंतर काय होईल तर आपली पाप करण्याची वृत्तीच नष्ट होते. पाप करण्याची वृत्तीच नष्ट होते.
जे भगवद्गीता ही पापकर्माच्या पाप आणि पुण्यांच्या पलीकडे आहे. आपण पाप पुण्यांच्या ह्याच्यामध्ये पडतच नाही. आपण भगवंताची सेवा हा आपला स्वधर्म आहे. आणि ही भगवद्गीता महाभारतामधील अमृत आहे आणि स्वयं पद्मनाभस्य, म्हणजे की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेलं आहे. आणि गंगा भगवंताच्या चरणापासून आलेलं आहे, म्हणून तिचं नाव आहे विष्णुपदी. आणि इथं सांगितलेलं आहे की विष्णुमुख. तर दोन्हीही भगवंताच्या शरीरापासूनच आलेलं आहे. एक आहे भगवंताच्या चरणापासून आलेली गंगा आणि दुसरा आहे भगवंताच्या मुखातून आलेली भगवद्गीता. पण मुखातून आलेली भगवद्गीता ही आपलं गंगा जी आहे, तुम्ही ज्या वेळेला त्याच्याकडे जाल त्यावेळेलाच तुम्हाला त्याचा फायदा होणार. पण भगवद्गीतेचं तसं नाही. भगवद्गीतेचं ज्ञान जे आहे, तुम्ही जरी भगवद्गीता तुमच्याकडे वाचलेली असेल तरी ते ज्ञान तुम्हाला कायम प्रेरित करत राहतं. भगवद्गीता पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट होते, तर गंगा त्यांच्या चरणकमलापासून उत्पन्न होते. अर्थात भगवंताचे सुख आणि चरणकमल यामध्ये काहीच फरक नाही. पण भगवंताचं चरण आणि भगवंताचं मुख जे आहे याच्यामध्ये फरक नाही. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती मानती. भगवंताचं कुठलंही शरीर कुठल्याही भागाचं कार्य करू शकतं, कुठलाही भाग करू शकतं. पण निपक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की भगवद्गीता गंगा जळापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला गंगेचं स्नान करायचं असेल काय करावं लागेल? गंगा नदीकडे जावं लागेल किंवा तिथनं कोणतरी पाणी आणावं लागेल. पण भगवद्गीतेचं स्नान करण्यासाठी काय आहे? आपल्या घरामध्ये एक ठेवली बस, त्याच्यामध्ये दररोज आपण वाचू शकतो. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपदेशांचे सार असलेला गीतोपनिषद किंवा भगवद्गीता एका गायीप्रमाणे आहे. आणि गोपाळ म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिथे दूध काढत आहेत. अर्जुन वासराप्रमाणे आहे. तर विद्वज्जन आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणार आहेत. वा, किती सुंदर आहे. जसा गायीचं दूध काढणारा एक प्रसंग इथं भगवान. गाय काय आहे की गायीप्रमाणे भगवद्गीता ही गायीप्रमाणे आहे. गोपाळ भगवान श्रीकृष्ण ते दूध काढत आहेत आणि अर्जुन वासराप्रमाणे आहे. आणि दूध काय आहे? हे ज्ञान. तर ते दूध जे आहे हे आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुन जसा वासराप्रमाणे आहे, तो कसा दूध पितो आहे, तसा आपल्यालाही हे तेच दूध आज उपलब्ध आहे. आपण तेच दूध जे या अर्जुनाने पिलं 5240 वर्षापूर्वी, तर आजही तेच दूध आपल्याला त्याच गायीकडनं प्राप्त आहे. अशी कुठली गाय नसेल या जगामध्ये की तितकी वर्ष जिवंत राहते. तर सृष्टीच्या उत्पत्तीला भगवंत गोपाळ यांनी दिलेला आहे. आता यातला हा शेवटचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. काही काही लोक म्हणतात की तुम्ही कृष्णाचीच पूजा का करता, भगवद्गीताच का वाटता, तर कृष्णासाठीच कार्य करायचं का सांगता. तर त्याला हा शेवटचा श्लोक फार महत्त्व आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. या जगामध्ये एकच शास्त्र असावं, म्हणजे ते कुठलं? देवकी पुत्र गीतम. का? ते सगळ्या पुऱ्या बाकीच्या सगळ्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं. का एकच शास्त्र असावं? कारण इतर शास्त्राने आपल्याला आपण जीवनामध्ये गती प्राप्त होणार नाही आपल्याला, आणि परमगती तर प्राप्त होणारच नाही. कारण इतर शास्त्रामध्ये कर्मकांड, अनेक प्रकारचे यज्ञ हे ते सांगितलेलं आहे. त्यातनं काहीही प्राप्त होणार, जास्तीत जास्त पुण्य प्राप्त होईल, पण त्याचा आपल्याला काय फायदा होणार नाही. पण भगवद्गीता जी आहे ही आपल्याला काय आहे की आपल्या जीवनाशी म्हणजे आत्म्याशी संबंधित आहे. बाकी शास्त्र जी आहेत आपलं शरीर शुद्ध करतील, मन शुद्ध करतील, बुद्धी शुद्ध करतील, अहंकार पण कधी कधी शुद्ध करू शकतील. पण आत्मशुद्धी केवळ एकाच ग्रंथामुळे होते, ती म्हणजे भगवद्गीता. तर ही आत्मा जर आपण समजलं की मी आत्मा आहे, तर त्याला संबंधित कुठला ग्रंथ आहे या जगामध्ये? एकच ग्रंथ आहे, भगवद्गीता. म्हणून ह्याला आत्मोद्धार ज्याला करायचा आहे त्याला भगवद्गीता पुरेशी आहे. कारण आत्माला एकच स्वभाव आहे आणि त्या स्वभावाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे. आणि म्हणून एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम.
दुसरा कुठलाही ग्रंथ वाचण्याची गरज नाही. एको देवो देवकी पुत्र एवच, एकच देव आहे किंवा एकच भगवंत आहे. कोण आहे? देवकी पुत्र कृष्ण. हां, देवकी पुत्र कृष्ण. म्हणून प्रभुपादांना ज्यावेळेला इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस प्रभुपादांनी दिलं, त्यावेळेला लोकांनी सजेस्ट केले की प्रभुपाद स्वामीजी कृष्ण कोणालाच माहिती नाही, जर आपण गॉड कॉन्शियसनेस दिलं तर काय होईल? तर दोन होतील. एक गोष्टी इज काय होईल? इज गॉन. इज गॉन म्हणजे ऑलरेडी गॉन. ह्याच्याकडे कोण येणारच नाही. हा, इज गॉन. करेक्ट. तर इज गॉन कृष्णा कॉन्शियसनेस. प्रभुपाद सांगतात की या जगाला देव कोण आहे माहिती नाही, पण ज्यांनी माहिती आहे त्यांनी असं वेग म्हणजे असं उडत तुडत कशाला लिहावं? आपल्याला माहिती आहे देयर इज ओनली वन गॉड कृष्णा. आणि म्हणून एकम शास्त्र एकम देवो देवकी पुत्र एवच. एकच देव आहे, एकच भगवंत आहे, एकच परमेश्वर आहे. ते कोण आहे? देवकी पुत्र कृष्ण. एको मंत्र तस्य नामानी याने. एकच मंत्र असावा. याचं कारण काय? की बाकी सगळे मंत्र भगवंताचा गौरव करतात, पण भगवंताची सेवा देणारा एकच मंत्र आहे, तो हरे कृष्ण महामंत्र. म्हणून एकच मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे राम 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 हरे हरे. तर कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा. एकच कर्म असावं. कुठलं? तस्य त्या देवाची सेवा, त्या भगवंताची सेवा करणं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे, सगळ्यांनी पाठ केला पाहिजे की एकच शास्त्र असावं, एकच देव, एकच कर्म, एकच मंत्र. लोक म्हणतात की इस्कॉन कसा आहे? हटवादी आहे, फॅनॅटिक. आणि हे श्लोक कोणाचा आहे? शंकराचार्याचा आहे, जो वैष्णव पण नाही. बाह्यदृष्टीनं अंतर्दृष्टीनं वैष्णवच आहेत, नाहीतर सांगणार नाही नारायणा परवा व्यक्तात भज गोविंद मूढ मते. आणि हे सिद्ध करतं की शंकराचार्य वैष्णव आहेत विचारानं. आता त्याची फिलॉसॉफी कशी आहे? ज्यांना पाहिजे तशी दिली त्यावेळेला, त्या काळच्या वेळानुसार. पण हे तीन गोष्टी, शंकराचार्य कोण आहे इन हिज हार्ट, बाहेर कसा वागतो हे आपल्याला काय करायचं नाही. या श्लोकावरनं शंकराचार्याला आपल्याला सांगतो की त्यांनीच शंकराचार्यांनीच पंचोपासना आणली, पण तोच शंकराचार्य सांगतोय आणि त्यांनी 4 मठ स्थापन केले, हे सगळे कृष्णाचेच आहेत. आणि इथे पण सांगतात की ते देवकी पुत्र. असं सांगते नाही कुठल्याही देवताची तुम्ही उपासना करा, नाही. एकच ग्रंथ वाचा भगवद्गीता, एकाच देवताची उपासना करा कृष्ण, एकच मंत्राचा जप करा त्याच्या नावाचा, दुसरा कोणाचा नाही, आणि एकच काम करा त्याची सेवा करा. हे प्रभुपादांनी कोट केलेलं आहे, ओरिजिनल आहे शंकराचार्यांचा. म्हणजे जे कोणी म्हणतात की प्रभुपाद एवढे तुम्ही इस्कॉनवाले फॅनेटिक का, हटवादी का, कृष्णच का, त्याला सांगायचं की आम्ही नाही. इथे हे शंकराचार्य सांगतात आणि तुकाराम महाराजांच्या ह्याच्यावरती अनेक अभंग आहेत. आपल्याला माहिती नाही ही आपली अडचण आहे, आपलं अज्ञान आहे. आणि म्हणून इस्कॉन जे आहे हे ह्या भगवद्गीतेचा प्रचार करतं. आणि ह्याचा परिणाम काय? हे पालन करणारे लाखो भक्त आज जगामध्ये आहेत. त्यांच्या जीवनामध्ये कशी जी आहे ही भगवद्गीतेने कशी क्रांती घडवून आणलेली आहे, किंवा कसं त्यांचं जीवनामध्ये त्याच्या जगाने अनेक लाखो लोकांचे कसे विचार बदलले, आणि कसं त्यांच्यामुळे उदाहरण आहे सगळ्यांच्या समोर की कसं आपण कुठल्याही अवस्थेमध्ये राहून भगवंताची भक्ती करून ह्या जीवनातही यशस्वी होऊ शकतो आणि परलोकामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून हा एक ग्रंथ प्रभुपाद सांगतात की इवन इफ समबडी टचेस, कोणी जरी स्पर्श जरी केला तरी त्याच्या भक्तीची सुरुवात झाली. आपण म्हणतो अरे त्याने फक्त स्पर्श केला, पण पुढच्या वेळेला तो 1 पान उघडेल, त्याच्या पुढच्या वेळेला 2 पानं उघडेल, त्याच्या पुढच्या वेळेला विकत घेईल. पण प्रोसेस तर सुरू झाली. आपल्याला वाटतं की अरे काय कोण गेला, काय उपयोग नाही ना. मी सांगतो प्रभुपादांचे पुस्तक मी पहिल्यांदा 1974 कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना घेतलं, इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स. त्यावेळेला इतर पुस्तकं नव्हती, फक्त भगवद्गीता आणि छोटी इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स आणि रिझर्वायर कृष्णा हे पुस्तक वगैरे, ही 4 छोटी पुस्तकं, आणि भगवद्गीता, कृष्णा बुक, आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, एवढी छोटी पुस्तकं होती. भागवतचा पहिला ग्रंथ.
आणि पुस्तकं नव्हती त्यावेळेला जास्त. हे पुस्तक मी घरात आणलं, ठेवलं आणि 11 वर्ष लागली मला इस्कॉन जॉईन व्हायला, पण झालो. आता त्या पुस्तकातलं पहिल्यांदा वाचलं, मला काहीच कळालं नाही, एक शब्दसुद्धा कळाला नाही. फक्त ते हरे कृष्ण आहे किंवा दॅट इज वगैरे. मला ते सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड हे कधीच कळालं नाही. ट्रान्सेंडेंटल म्हणजे काय माहिती नाही, डेमी गॉड म्हणजे काय माहिती नाही. पण काही का असेना पुस्तकाचा स्पर्श झाला, वेळ का असेना. काही काही तुम्ही बुद्धिमान लोक आहात, लगेच येता, मला वेळ लागला थोडा, अजून मी आलो नाही पुरा. तर कधीही प्रभुपाद सांगतात की ह्याचा स्पर्श होतो, आपण त्याला समजू शकणार नाही. आज सासवडमध्ये कोणते स्पर्श करेल, पण तो जर्मनी जाऊन बुक घेईल, त्याची पुढची स्थिती जी आहे. किंवा जर्मनीमध्ये कोणीतरी स्पर्श केलेला असेल तर सासवडमध्ये येऊन अहो तुमच्याकडे भगवद्गीता आहे का, याचा अर्थ त्यांनी कधीतरी पूर्वी बघितलेली आहे. या जन्मात नसेल, पुढच्या जन्मात, मागच्या जन्मात असेल, आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काळाच्या ओघामध्ये ज्या वेळेला पाहतो हे किती फ्लॅशबॅक आहे, पटपट पटपट पट जातं. आपल्या दृष्टीनं 50 वर्ष आहेत, पण भगवंताच्या दृष्टीनं काय आहे, संपूर्ण सृष्टीच एक लव. आपल्या दृष्टीने इतका वेळ, पण भगवंताच्या दृष्टीनं काहीच नाही. म्हणून प्रभुपाद सांगतात की ही ग्रंथ वितरण इतकं महत्त्वाचं आहे. कोणी स्पर्श जरी केला तरी त्याचा त्याला फायदा होतो. हरे कृष्ण. धन्यवाद. 5 मिनटं आहेत. यस. हो, कलियुगामध्ये कुठला आश्रमच नाही, कलियुगामध्ये कुठला आश्रमच नाही. आणि सगळ्या आश्रमाला एकच साधन आहे, आश्रमाचा काही ते फरकच येत नाही. चैतन्य महाप्रभूंचा प्रसिद्ध श्लोक कुठला आहे, नाहम काय रे, हां पुरा श्लोक सांग जरा, मला लक्षात येईना आता. नाहम शूद्र गतपती नापी वैष्णव शूद्र न, नेक्स्ट लाईन आहे, मला पण पहिली लाईन लक्षात, नंतरच येईना. म्हणजे त्याच्यामध्ये सांगतात की तुम्ही ब्रह्मचारी, संन्यासी, गृहस्थ, शूद्र कोणीही असा, दास, दासानुदास, ही स्थिती बदलत नाही. बाहेरचं काय, हे कलियुगामध्ये काय राहिलेलं नाही. आता संन्यासी गृहस्थ होतो, गृहस्थ संन्यासी होतात, वानप्रस्थ होऊन, आता ज्ञानेश्वराचे वडील संन्यासी होते, गृहस्थ झाले, नित्यानंद प्रभू संन्यासी होते, गृहस्थ झाले. कलियुगामध्ये जाळ एक्स्टर्नल, पण काय जीवनाचं ध्येय हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कुठल्याही आश्रममध्ये राहून ते साध्य करू शकता. आता बाकीचे जे आश्रम आहे हे समाजाच्या व्यवस्थेसाठी आणि आपल्या भावना जी आहे ती आपण किती, आता संन्यास कशासाठी आहे किंवा ब्रह्मचारी कशासाठी आहे, प्रचारासाठी आहे. संन्यास प्रचारासाठी आहे. जसं संन्यास घेऊन हिमालयात जाणं हा भगवद्गीतेचा उद्देश नाही आहे. ब्रह्मचारी कशासाठी आहे, शास्त्र शिकण्यासाठी आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. एक प्रश्न होता, तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की आपण भगवद्गीता कुठे सांगत नाही की गीता वाचल्यामुळे चिंता दुःखापासून मुक्त होऊ. तर भगवद्गीतेचे अध्ययन केल्याने आपण चिंतेला किंवा दुःखाला पण सामोरं जाऊ शकतो. तर यामध्ये एक प्रश्न होता की काही लोकांचं असं म्हणणं असू शकतं की तुमच्यासाठी किंवा तुमच्या मताप्रमाणे तुम्ही गीता वाचले तुम्हाला मनशांती मिळते, आणि आम्ही आमचा जो काही मेडिटेशन करतो किंवा आमच्या गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे किंवा अन्य भरपूर मार्ग आहेत, किंवा काही लोक हिमालयात जाऊन तपस्या करून त्यांना मनशांती प्राप्त होते. तर भगवद्गीतेमधलं अध्ययन करून दुःखाला सामोरं राहण्याची क्षमता येते, तसं अन्य मार्ग पण आहेत, त्यातनं पण आम्हाला मिळतं. तर याच्यामध्ये डिफरन्स काय, फरक काय? कुठला मार्ग आहे असं कोणी सांगावं मला? कुठलं काही केल्यानं तुम्हाला जीवनात शांती प्राप्त होते, कोणी सांगावं? कोणी सांगावं? योगा करता किती वेळ शांती प्राप्त होते? योगाला बसल्यावरती प्राप्त होते, नंतर ट्रेनमध्ये जायला धडपड करायलाच पाहिजे ना. कुठे आहे शांती? बाजारात जाऊन विकत आणायलाच पाहिजे ना. कुठे आहे शांती? ती 1-2 मिनटं बरं आहे आपलं, आणि मन पण तुम्हाला करू देतं, कारण फक्त 2च मिनटं आहे ना, किंवा जास्तीत जास्त 5 मिनटं आहे किंवा 10 मिनटं आहे. मन काही बोलत नाही, शांत होतं. ठीक आहे, मन म्हणतं ठीक आहे 5 मिनटं मी तुझं ऐकतो, कारण त्याला माहीत आहे उरलेले 23 तास माझंच ऐकणार आहेस तू. त्यामुळे ते त्रास देत नाही मन त्यावेळेला. आणि तुम्ही जप करायला बसा, एक हरे कृष्ण महामंत्र ऐकण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आहे ना. पण त्याची परिणिती काय आहे? काही का असे ना, कालांतरानं आपलं मन काबूमध्ये येतं.
पण ही जी दुसरी लोक सांगतात योगा करा शांती प्राप्त होईल, किती वेळ? कुणी दाखव. एकदा आम्ही राधानाथ महाराजांच्याबरोबर इथेच कुठं आहे ते ऋषिकेश नाही, BASF बाम ते आहे ना इथं उर्ली कांचन बायफ उर्ली कांचन महाराजांच्याबरोबर तिथे आम्ही महाराज आजारी होते, ट्रीटमेंट घेत होते, तिथे 8 दिवस तिथे होते. तर तिथे योगा शिकवतात. तर तो इतका महाराजांना सांगायचा की फॉर युअर वेल बिईंग अँड एव्हरीथिंग योगा इज बेस्ट, चॅन्टिंग इज नॉट सो इम्पॉर्टंट असं महाराजांना म्हणाला होतं. एवढं वाय यू वेस्ट युअर टाईम इन चॅन्टिंग, यू शुड डू योगा अँड एव्हरीथिंग. मग महाराज त्याच्याच गाडीतमधनं आम्ही सगळे बसून जात होतो आणि तो हे सांगत होता. महाराजांनी त्याला सांगितलं की ओ सो नाईस, म्हणजे की सपोज इफ युअर कार इज गोईंग डाऊन द क्लिफ, व्हॉट योगा यू विल डू? कार दरीमध्ये पडत असेल तर तुम्ही कुठला योगा कराल? शवासन? अंते नारायण स्मृती. ह्या म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की दिस आर ऑल जिम्नॅस्टिक्स. शरीर तुमचं ठेवू शकेल किती वेळ? योगाने शरीर ठीक राहतं किती वेळ? आता योगगुरू अय्यंगार राहिला किती वर्ष राहिला, पण शेवटी वृद्ध होऊन मेलाच ना. व्हॉट डिड ही अटेन? सगळ्या जगाला योगा शिकवला. पण दिस हाईड्स द रियालिटी ऑफ द लाईफ. म्हणजे दुसरीकडे कुठं थोडा आपण विश्वास ठेवला ना की दॅट हाईड्स द रियालिटी ऑफ द लाईफ. दॅट इज हिरण्यकशिपूची मनोवृत्ती आहे ती. म्हणजे की मी योगा करतो मला काहीच होणार नाही. रामदेव बाबा सांगतो ना 100 वर्ष काहीच होणार नाही. पण तोच जातो अमेरिकेत ट्रीटमेंट घ्यायला. काहीच होणार नाही असं होतं का? शक्यच नाही. या जगामध्ये कोणीही कशाचीही गॅरंटी देऊ शकत नाही. अँड दॅट इज भगवद्गीता. गॅरंटी देते दुःखालयम अशाश्वतम. चॅलेंज सांगा मला कोणी व्यक्ती या जगामध्ये की पीसफुल आहे? एकच व्यक्ती असू शकते त्याला सत्य माहिती आहे. आणि हे सत्य की मी या जगाशी माझा काय संबंध नाही. जास्तीत जास्त अनासक्त राहणे, आसक्त भगवंतावरती राहणे. दुःख येणे त्याला महाराजांनी एका शब्दात सांगितलं होतं की यू कॅनॉट चेंज द सर्कमस्टान्सेस बट यू कॅन चेंज युअर कॉन्शियसनेस. आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपली भावना बदलून ते कसं स्वीकार करायचं. यू डू वॉट एव्हर इज टेकन. आता समजा आपल्याला कॅन्सर झाला, याचा अर्थ असा नाही आहे का भगवंतावरती अवलंबून राहायचं म्हणजे डॉक्टरकडे जायचंच नाही. नो, डॉक्टरकडे जा, औषध घ्या. शेवटी हाऊ यू लुक ॲट इन कृष्णा कॉन्शियस वे. कृष्णा भावनेच्या दृष्टीने कसं बघायचं. डॉक्टरकडे गेलं त्याला बुद्धी कुठनं येणार? भगवंतच देणार आहे. औषध देणार, औषधं कुठनं येतात? प्रकृतीमधनंच येतात. सो अल्टिमेटली इट इज कृष्णा ओनली. आणि ते जर झालं, चांगलं झालं, यूज इट इन कृष्णा सर्व्हिस. नाही झालं, चांट हरे कृष्णा अँड डाय. अल्टिमेटली तेच आहे ना. दुसरीकडे मी तुझा रोग बरा करतो, कोण सांगू शकते? नाही. पण कसं त्याला फेस करायचं? घ्या ट्रीटमेंट, पण सर्व धर्मान परित्यज्य. ट्रीटमेंट घ्या, अवलंबून राहा भगवंतावरती. त्याचा उपयोग होईलच याची डॉक्टरसुद्धा गॅरंटी देत नाहीत आहे ना. तर ह्या जगातल्या सगळ्या क्रिया, कुठलीही क्रिया, आता हे मी एक्स्ट्रीम सांगितलं तुम्हाला, ह्या जगातली कुठलीही क्रिया यू डू इट कर्मण्येवाधिकार असते. दॅट इज एक्झॅक्ट मिनिंग. मा फलेशु, डोंट बी अटॅच टू द फ्रूट्स. दॅट इज नॉट इन युअर हँड. तुमच्या हातामध्ये नाही. तर दुःख तुम्ही कृत्य करा तर त्याचा परिणाम तुमच्या हातामध्ये नाही आहे ना. आईस्क्रीम खाल्लं मग दुसऱ्या दिवशी सर्दी होणारच आहे ना. जास्त निसर्ग आहे, सिगरेट ओढली लगेच काय होणार नाही, कालांतराने कॅन्सर होणारच. तर पाकिटवरती पण लिहिलेलं असतं परिणाम, तरी पण कधी सोडू शकत नाहीत. सो कृष्णा सेज इन वन लाईन. कृष्णा सेज ह्या जगाचं फक्त एकामध्ये सांगतात, यम ही संस्पर्शच्या भोगा दुःख योनी होते. एनिथिंग यू डू इन दिस वर्ल्ड दुःख योनी होते. म्हणून आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुद्धिमान व्यक्ती आदि अंत
ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये रममाण होत नाही. सो जस्ट गो ऑन सर्चिंग. आदी आणि अंत कशाला आहे? या शरीरालाच आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात शरीर दुःख मूळ. बाकी बाहेर बाहेर जाऊच नका तुम्ही. शरीर दुःख मूळ. चोहोकडं इंगळ रात्रंदिन तळमळ. तर ही कशासाठी? का त्यांना वाटते तळमळ? आपण तळमळ करतोय पण आपल्याला माहीत पण नाही. असं मी मागे उदाहरण दिलं होतं. दारूत नशेत पडलेला, गटाराच्या बाजूला पडलेला, दारू पिऊन पडलेला माणूस, त्याला माहिती आहे का मी नशेमध्ये आहे, मी गटारावर पडलेला आहे. पण ज्यांनी नशा केलेला नाही त्याला कळतं. तर साधूला कळतं कसे सगळे लोक दुःख भोगतायत. आपण अरे किती सुख आहे. क्रिकेट मॅच बघितले 8 तास, सिनेमा बघितला 3 तास, जाऊन क्लबमध्ये गेलो किती, पण साधूला वाईट वाटतं. येतो हिताचा कळवळा. कारण त्यांना वाटते दे आर एन्जॉईंग, बट दॅट इज नॉट एन एन्जॉयमेंट. त्याच्या पुढे येणारं त्यांना माहिती नाही, परिणाम येणारे माहिती नाही. सो दॅट इज अ साधू. आणि म्हणून भागवतमध्ये सांगितलेलं आहे की इंटेलिजंट मॅन थिंक अबाउट द रिॲक्शन बिफोर परफॉर्मिंग एनी ॲक्शन. आद्यंतवंत. हरे कृष्ण. मला अजून एक क्लॅरिटी होती की आपण भक्ती मार्ग स्वीकार करतो किंवा हरे कृष्ण मंत्र स्पेसिफिकली घेतो, तर कधी कधी काही जे लोक असतील त्यांना वाटतात की हरे कृष्ण मंत्र पण एक मार्ग आहे आणि बाकीचे पण बरेच काही असे उपाय आहेत. आता तुम्ही एकदम स्पष्टपणे सांगितलं की भौतिक शरीरासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टी कराव्याच लागतील, पण आत्मिक शुद्धीसाठी गीताच फक्त एकच आहे, दुसरा अन्य कुठला मार्ग नाही आहे. पण आपण जनरली बाहेर पण बघतो काही लोकांचं मत असतं की हरे कृष्ण एक मार्ग आहे आणि दुसरे अजून जे काही अन्य पुराण असतील किंवा अन्य काही मार्ग असतील त्याच्यामधनं पण आपण भगवत प्राप्ती करू शकतो. तर म्हणजे हरे कृष्णाचं जप आणि अन्य जे कुठले असतील मंत्र असतील भगवंतांच्या नावाचे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली एक्झॅक्ट काय फरक आहे आणि याचं काय महत्त्व आहे ते फक्त तुम्ही जर सांगितलं. बाकी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. की कोण गॅरंटी देते ह्याची? कुठलीही देवता देत नाही, पण भगवान सांगतात अहम समुद्धरता, मी तुम्हाला जन्ममृत्यू जराव्याधीच्या ह्यातून बाहेर काढू शकतो. आणि हे फक्त शब्द आहेत का? हे शब्द नाहीत, इट्स अ प्रॅक्टिकल. भगवंत वचन देत आहेत, भगवंत कधी खोटं बोलत नाहीत. आणि हे जर पाहिजे असेल तर तम तितिक्षा सुभारता. या छोट्या नादी लागू नका तुम्ही. कर्मकांडाच्या तब्येत चांगली राहावी, करा प्रयत्न. त्यासाठी कुठल्या देवताची उपासना करण्याची गरज नाही. ठीक आहे. जरी एक कर्म समजा इकडनं भोग बंद केलं तर ते पाणी दुसरीकडनं कर्म येणार दुसऱ्या कुठल्या तरी त्याने. बरोबर आहे. म्हणून भौतिक दृष्टीनं तुम्ही काय करायचं असेल ते करा, नाही म्हणत नाहीत भगवान. परंतु एवढं लक्षात ठेवा की परिणाम त्याचा शेवटी जन्ममृत्यू जराव्याधीच होणार. तुम्ही कितीही काहीही करायचा प्रयत्न करा. तुकाराम महाराज सुंदर उदाहरण देतात की ह्या जग कसं आहे, कोळशासारखं आहे. कितीही ओघळा, पांढरा कधीच होत नाही. सो ह्या भौतिक प्रकृती भगवंतांनी बनवलेलीच अशी आहे की यू कॅनॉट अवॉइड इट. देन जस्ट फेस इट. आणि कसं त्यातनं फेस करायचं आणि कसं बाहेर यायचं ते भगवद्गीता शिकवते. कुठलं शास्त्र शिकवते? चॅलेंज. कुठलंही ग्रंथ घेऊन या, कुठलंही पुराण घेऊन या. अँड इफ इट इज देअर दॅट इज ऑल्सो द मॅसेज ऑफ भगवद्गीता. कारण भगवद्गीता हे सर्व पुराणांचं सार आहे. सर्व पुराणातनं भगवद्गीता आली नाही, भगवद्गीतेचं एक्सपान्शन पुराण आहे. सो कमीत कमी वेळात, कमीत कमी कष्टामध्ये तुम्हाला भगवंत हे भगवद्गीतेचं ज्ञान देत आहेत. म्हणून तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. तुम्ही एवढं सगळी काढाना वेद अनंत बोलिला, अर्थ हेतुकाची साधीला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठेत आम घ्यावे. अल्टिमेटली तुम्ही सगळ्या वेद जरी वाचलेत शेवटी अल्टिमेटली ह्या कन्क्लुजनलाच येणार आहोत. देन वाय वेस्ट टाईम. बरं, कुठलाही ग्रंथ वाचा, कुठे सांगून देत कोणी पण हे केलं म्हणून मला हे झालं. ठीक आहे, तुम्ही इंद्रदेवतेची उपासना केलात, अप्सरेसारखी बायको मिळाली, पुढे काय? पुढे काय? ती पण म्हातारी होणार, तू पण म्हातारा होणार, दोघंही मरणार, पुढे काय? मग काय झालं? ते एवढ्या मोठ्या तपस्येच्या इंद्राला प्रसन्न केलं, त्याच्या स्वर्गात जाऊन अप्सरा आणली, काय उपयोग झाला?
हां, मिळेल ती बायको कर ना, संसार कर, तोच होणार आहे संसार, काय वेगळा नाही म्हणा. चांट हरे कृष्ण अँड गो बॅक होम, बॅक टू गॉड इट. इंटेलिजन्स आहे ना. जरी काही चांगलं झालं तरी सो अद्यंतवंत कौंतेय न ते शूरमंते बुधा. ज्याला सुरुवात आहे, ज्याला अंत आहे, याच्यामध्ये बुद्धिमान व्यक्ती रममाण होत नाही. आणि या जगामध्ये सगळ्यालाच अंत आहे आणि सगळ्यालाच सुरुवात आहे. शरीर दुःख मूळ. हे सुरुवात कुठनं बघा, शरीरापासूनच करा ना, बाहेर कशाला जात आहे. संबंध सगळ्याचा कशाशी येतो, शरीराशी येतो. तेच शरीर जर तुमचं दुःखमूळ असेल, व्हॉट इज द यूज. सगळं जगाचं, सगळं जग जरी चांगलं झालं, काय फरक पडणार आहे तुम्हाला. तुम्ही ज्या वेळेला मरताना मोठ्या बाजूने हायवे चालला आहे, काय फरक पडणार आहे. वंदे भारत ट्रेन आली पुण्याला, काय फरक पडणार आहे. हां, मोदी निवडून आला किंवा राहुल गांधी निवडून आला, काय फरक पडणार आहे. हां, ते 5 वर्षांनी बदलतात. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये आयुष्य वाया घालवता. तर थिंक प्रॉपरली. ठीक आहे. पण महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे जगण्यासाठी, नाही की स्पिरिच्युअली ॲब्सॉर्ब्ड, पॉलिटिकली अलर्ट, सोशियली कम्पॅशनेट. ॲब्सॉर्ब कशामध्ये होतो आपण, पॉलिटिक्स आणि सोशलमध्ये. आणि आपण कसं होतं की स्पिरिच्युअली वी आर जस्ट अलर्ट. हां, मला माहिती आहे मी शरीरने आत्मा आहे, अलर्ट यु नो. त्याच्यावरती ॲक्टिंग, ॲब्सॉर्ब नाही. ॲब्सॉर्ब कुठे, पॉलिटिक्समध्ये आणि सोशलमध्ये. उलटं असलं पाहिजे. स्पिरिच्युअली ॲब्सॉर्ब, पॉलिटिकली अलर्ट. तुम्हाला काय करू शकता, मत देऊ शकता, तेवढंच करू शकता. त्याच्या पलीकडे तुमच्या हातात काहीच नाही. द्या ना, पाहिजे त्याला द्या. नंतर 5 वर्ष त्याचे परिणाम भोगत राहा. कुणालाही द्या, ते काय तुम्हाला जन्ममृत्यू जराव्यातीतून सोडू शकणार नाहीत. पण ठीक आहे, आपल्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे, हा धर्म टिकवला पाहिजे, हा पुढे गेला पाहिजे, अशा व्यक्तीला आपण मत देतो की जे काय महागाई कोणी येऊ दे ती होणारच. त्याने का तुम्ही कोणी आला म्हणून, कारण सगळ्या जगातच महागाई चालले, बेकारी सगळीकडेच प्रॉब्लेम आहेत. तर आपल्याला काय बघायचं आहे, धर्माचं रक्षण कोण करेल. धर्माचं रक्षण, कारण कशासाठी, धर्म राहायला पाहिजे. तो कुठल्या काही रूपात असे ना का, धर्म राहायला पाहिजे, गाईचं रक्षण झालं पाहिजे. मग कोणी करेल त्याला आमचं मत. विचार करायचं नाही जास्त, बस झालं. आता ते भ्रष्टाचारी आहेत का, कोण भ्रष्टाचारी नाही आहे, सगळेच भ्रष्टाचारी आहेत. मग भांडण कशाला करत बसा, हे चांगलं तो चांगला. हां, प्रभुपाद सांगतात की व्हॉट इज बेटर, ड्राय स्टूल और वेट स्टूल. या जगामध्ये त्याच्यामध्ये निवड करायची आहे तुम्हाला. ड्राय बरा, कारण वास येत नाही. म्हणून अशा मांडायला ते पॉलिटिक्स घाण आहे. ते तिथं आपल्यासारख्या लोकांनी त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. मत दिलं, विसरून टाकायचं, बस. ॲब्सॉर्ब नाही व्हायचं त्याच्यामध्ये. सोशियली कम्पॅशनेट म्हणजे येतो हिताचा कळवळा. म्हणजे कसं की जीवेदया, हे कम्पॅशन. की आपल्याला वाटलं नाही अरे हा कसा सुखी आहे, तो कसा आहे. नाही, आपल्याला तसं वाटत नाही, कधीच वाटत नाही. कधीतरी मोठ्या बंगल्यामध्ये गेलो तरी असं वाटलं नाही पाहिजे अरे हा किती सुखी माणूस आहे. अजिबात नाही. असं आपण, इफ यू आर थिंकिंग देन यू आर नॉट ए साधू. बंगल्यामध्ये गेला, समोर 2 गाड्या आहेत, घरी नोकर चाकर आहेत, अगदी पंचपक्वानं खायला घालतात. सो दॅट इज नॉट ए हॅपीनेस. जरी भौतिक दृष्टीने असेल, पण साधूनी शुड नॉट गेट अट्रॅक्टेड. यु नो, असं म्हणत नाही की त्याच्या घरी जाऊ नये, पण आपण जातो कशासाठी. उपदेशामृतमध्ये प्रभुपाद लिहितात, यु नो, इफ यू जस्ट गो टू सच हाऊस टू ईट अपुलंट फूड, दॅट इज माया. आपण जातो कडे तिथे प्रचार करण्यासाठी, एवढं जरी असलं तरी. व्हॉट इज अल्टिमेट, आद्यंतवंत. आता आहे, पुढची काय गॅरंटी आहे का. तुकाराम महाराजांच्या 3 वर्षामध्ये सगळं काही निघून गेलं. 75 लाखाची जागीरदारी 3 वर्षामध्ये, तक्रार नाही केली. दॅट इज कॉन्शियसनेस. बरे झाले देवा, दॅट इज कॉन्शियसनेस, दॅट इज कृष्ण कॉन्शियसनेस. आहे, वापरलं नाही, रडत बसले नाही देवाला दोष देत. तुकाराम महाराज सांग की देवाला आणि दैवाला दोष देऊ नका. टेक इट एज ए चान्स टू सरेंडर टू कृष्ण. आपण काय करतो, अरे एवढं केलो काय उपयोग झाला नाही, दुसऱ्या देवतेकडे जातो. म्हणजे आपण नाही म्हणत, भौतिक लोक असे जे भौतिक दृष्टीनं काय राहते, इथे झालं नाही तिकडे, ते झालं नाही तिकडे, ह्यांच्याकडे झालं नाही, मग आता बाबा निघालेत, हे बाबाकडे गेले की सगळं काय मिळतं, मग त्याच्याकडे. पण देणारा कोण आहे, कृष्णच आहे. 7व्या अध्यायात 23व्या श्लोकात भगवंत काय सांगतात. सो दॅट इज इंटेलिजन्स.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. 9:15 झाले. मला काही प्रॉब्लेम नाही. Yes, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचा 10 वाजता कार्यक्रम आहे. 10ला सुरू होईल. ऐकलं, शेवटचा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचा जो मुद्दा तुम्ही क्लिअर केला की भगवद्गीतेमध्ये आपण खऱ्या अर्थाने भगवत प्राप्तीचा मार्ग समजू शकतो. मग गीता वाचून आपण भगवंत कोण आहे ते समजू शकतो, भगवंतांचा मार्ग काय आहे ते समजू शकतो, भगवंताचं नामस्मरण करू शकतो. यामध्ये हे वाक्य चुकलं मी काय, म्हणजे गीता समजून किंवा गीता वाचन करून आपल्याला समजेल की सत्य काय आहे आणि भगवंत कोण आहेत आणि भगवंतांची आपण भक्ती करू शकतो. तर यासाठी आध्यात्मिक गुरूंकडनं दीक्षा घेणं हे कंपल्सरीच आहे का फक्त एवढं वाचूनच आपण पुरेसं आहे? कारण हे पण बघतो की बऱ्याच वेळा काही लोक येतात भक्तिमार्गामध्ये, पण गुरूंना स्वीकार करणं यामध्ये कधी बऱ्याच लोकांना वर्षानुवर्ष लागतात. तर त्याची किती आवश्यकता आहे किंवा त्याचं किती इमर्जन्सी किंवा एक तातडीची आवश्यकता आहे का ओके आपण कधी पण करू शकतो? नाही, लग्न करताना काय विचार करतो आपण? नाही, आताच्या मुली वेगळा विचार करतात, तो वेगळा प्रश्न आहे. घरचे लोक काय विचार करतात, ह्या मुलीचं लवकरात लवकर लग्न झालेलं बरं. ह्याचा अर्थ कोणीही रस्त्यावरून पकडून तिचं लग्न करत नाही ना. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे ना. त्याप्रमाणे हे तर भौतिक उदाहरण झालं, पण अर्जन्सी तेवढीच आहे. अर्जन्सी सांगितलं की दीक्षा घेणं जरुरी आहे का? आहे. जर भगवद्गीतेवरती विश्वास ठेवायचा असेल तर भगवद्गीतेमध्ये भगवान काय सांगतात? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ठीक आहे. आणि त्याच्याकडे जाऊन काय शिकतो आपण ते पुढच्या श्लोकात आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. किती आहेत श्लोक तुम्हाला? 4. $435. आपल्याला गुरुकडे जाऊन काय करायचं हेच कळत नाही. ह्याच दोन्ही श्लोकामध्ये गुरुकडे कशासाठी जायचं आणि गुरु आपल्याला काय शिकवतो, गुरुच्या माध्यमातून आपण काय शिकतो. 4 किती? 35 का रे? नाही, 4:35 जो मला पाहिजे श्लोक आहे त्याच्या अगोदरचा तद्विधी 34. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले आहे. ज्ञानीनस तत्वदर्शिना. आणि तत्व जे आहे हे ह्याच्यामध्ये भगवंताचा भक्त का शिकवतो आपण गुरुकडे? 100% तत्व त्याच्याकडे आहे. ज्ञानीनस तत्व जसं आहे तसं. बाकी लोकांच्याकडे अनेक गुरु म्हणून येतात, पण ते नुसते गुरुच आहेत. मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन या जगामध्ये जितक्या म्हणून संस्था आहेत त्या सगळ्या गुरुच आहेत. तिथे भगवद्गीता पण नाही आणि परंपरा पण नाही, फक्त गुरुच आहेत. त्यामुळे दे कॅनॉट गिव्ह यू द सेम नॉलेज जे भगवद्गीतेमध्ये आहे. किंवा संपूर्ण मग ते योगावरतीच अडकतात किंवा गुड हेल्थ, गुड बॉडी, बस ह्याच्यावरतीच अडकतात. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. म्हणून नुसता गुरुही उपयोगाचा नाही. काय तत्वदर्शिना. गुरु कोण असला पाहिजे? तत्व. वन हू हॅज सीन द ट्रूथ. या लोकांना ट्रूथ म्हणजे काहीच माहिती नाही, तर ते तुम्हाला दाखवणार कसं? तर पुढच्या श्लोकामध्ये दॅट इज आय कन्सिडर दिस श्लोक इज मोर इम्पॉर्टंट दॅन तद्विधी प्रणिपातेन. पुढे सांगतात की यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यस्यसि पांडवा येन भूतान्य शेषाणी द्रक्ष्यस्यान्यनोमयी. की काय शिकवतो गुरु, कशासाठी गुरु स्वीकार केला पाहिजे, गुरुकडनं आपण काय शिकतो ते हा श्लोक सांगतो. की आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञानप्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस. या जगामध्ये कधी आकर्षण वाटणार नाही. गुरु काय करतो? आपल्याला या भगवंतावरती आकर्षण आपलं कसं केंद्रित करावं हे शिकवतो आणि ह्या जगात आपण आकर्षित राहू नये हे शिकवतो. आणि याचं कारण काय? कारण या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात माझेच आहेत हे तू पाहू शकतोस. हे ट्रेनिंग आहे. आणि म्हणून गुरुची सेवा की हाऊ ही इज लुकिंग, ते कसे बघतायत सर्व प्राण्यांना भगवंताच्या संबंधित, आणि ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. भगवंतच या 2 श्लोकामध्ये सांगतात. ठीक आहे. आता कॉलेजमध्ये जाताना प्रोफेसरची आवश्यकता आहे का? आहे की नाही?
कारण का जर प्रोफेसरकडे गेला नाही, आता मी पुस्तक वाचतो आणि डॉक्टर होतो, अशा डॉक्टरकडे कोण जाईल का? पुस्तक वाचून डॉक्टर झाला, हां, हे ते गावाच्या बाजूला उभा असतात ना हिमालयातनं आलेले डॉक्टर असते ना, जडीबुटी त्यांच्याकडे लिस्ट लागलेली असते, अगदी 200 रोग असतात, जडीबुटी असते त्यांच्या. कोण जातं का त्यांच्याकडे? जातात, नाहीतर ते कशाला व्यापार केले असते, जातात त्यांच्याकडे. पण कोण जाते? ज्यांच्याकडे पैसा नाही, जे सगळीकडे करून थकलेले आहेत. मग तो काही करा, मरता क्या नाही करता अशा अवस्थेमध्ये जे लोक आहेत ना. पण ज्याने ज्ञान आहे त्याला माहिती आहे की तो जाईल का त्याच्याकडे कधी? तो नाही जाणार, जो प्रॉपर डॉक्टर शिकलेला. आता तिथे तरी रोग बरा होतो का? नाही होत, कारण शेवटी हे शरीर आहे. फक्त एक उदाहरण म्हणून दिलं. पण गुरु आपल्याला का शिकवतो की सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून पाहायला आपल्याला गुरु शिकवतो, आणि त्या दृष्टीने जगाकडे व्यवहार करायला आणि त्या दृष्टीने भगवंताकडे व्यवहार करायला हे ज्ञान आपण गुरुकडे घेऊन जातो. आणि ते दाखवण्यासाठी कोणीतरी प्रॅक्टिकल पर्सनली एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. तद्विधी प्रणिपातेनं त्याला शरण जाऊन प्रश्न विचारला, असं नाही अंधश्रद्धेनं नाही, अंधश्रद्धेनं नाही, परिप्रश्नेनं. आपण प्रश्न करतो पण पुढचं करत नाही. सेवया, सेवा अल्टिमेटली काय आहे? जप आणि सेवा, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी पूरक आहेत एकमेकाला. जपामुळे सेवा मिळते, सेवेमुळे जप चांगला होतो. दोन्ही गोष्टी यार आपली गाडी चाललेली आहे आपली अध्यात्माची. हरे कृष्ण. तस्मात् गुरुं प्रपद्ये जिज्ञासु श्रेय उत्तम. उत्तम अंधकारातनं बाहेर असेल तर तस्मात् गुरुं प्रपद्येत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज भगवद्गीता की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, समवेद गौर भक्तवृंद की जय. हरे कृष्ण.